हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अगदी मजेत ना? तर बघा, आज आहे संडे आणि संडे म्हटलं ना की सगळ्यांचा सुट्टीचा दिवस असतो. मुलं असो की घरातला व्यक्ती असो. मात्र स्त्रियांना मात्र सुट्टी नसते. स्त्रियांचा हा सुट्टीचा दिवस नसतो संडे. आपल्याला फक्त कामं आणि कामच करावे लागतात. तर बघा, मी आत्ता सकाळी किचनमध्ये आहे आणि मटकीची उसळ बनवते आहे आणि त्याचबरोबर पोहेसुद्धा बनवणार आहे. कारण संडे म्हटलं की थोडा जेवणाचा बेत थोडा वेगळा ठेवायला पाहिजे नाही का? आणि बघा, मुलं आज किती छान बाल्कनीत बसून खेळत बसले. कुठला तरी वेगळाच गेम खेळत असतात ते, त्यांचं त्यांनाच माहिती आणि काहीतरी स्वतःच्या मताने खेळून स्वतःच खुश होतात. आणि बघा, आता मटकीचं उसळ बनवून ठेवलं आहे आणि उसळ म्हटलं की ना मिस्टरांना थोडी ओली आवडते, त्यामुळे मी सुकी नाही बनवत जास्त. कारण आमच्याकडे दोघांची दोन चॉईस आहे वेगवेगळी. काही भाज्या त्यांना नाही आवडत तर मला आवडतात आणि तसंच मटकीची उसळसुद्धा मला सुकी आवडते तर त्यांना ओली आवडते पोह्यांबरोबर खायला. जसं बाहेर मिळतो ना चण्याचा रस्सा वगैरे तसा. तर मटकीची उसळ झालेली आहे बनवून आणि आत्ता मी बाकी आवरलं आणि आत्ता पोहे बनवते. तर त्यानंतर मी आता आलेली आहे बघा सुपर बाजारला. किराणा घ्यायचा होता मला आणि अगदी जास्त असं मोठं नाही आहे, डीमार्टसारखं वगैरे छोटंसं आहे ते. तिथे फक्त किराणा असतो आणि बाकी काही गोष्टी असतात पण कमी प्रमाणात. आणि बघा, आता किराणा घेत असताना मी एक हे केलं की ऑब्झर्व केलं की बघा किती जास्त गर्दी आहे आज संडे असल्यामुळे. आणि त्यामुळे मला व्हिडिओ काढायलासुद्धा जरा हे होत होतं. तरीसुद्धा थोडं शूट केलं तुम्हाला दाखवायला. आणि आता बघा घरात आले, जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता थोडं किराणा वगैरे भरून घेते. तर आहे आरोही मला मदत करायला आणि किराणा म्हटलं की तिला तर मदत करायला खूप जास्त आवडते. कारण काय आणलं आहे मम्मी पप्पांनी ते बघायला मुलांना जास्त इंटरेस्ट असतो. तर तिचं बघा सारखं त्या गोणीमध्ये हात घालून 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 पार डोकं बिकं टाकून तिचं सामान काढणं चालू आहे. आणि माझीसुद्धा किचनमध्ये क्लिनिंग करता करता थोडं सामान भरून घेते मी. कारण कसं आपल्याला ना रोजचा इतका वेळ मिळत नसतो की रोज इथून पुसलंच पाहिजे, झाडलंच पाहिजे. आपण बऱ्याच वेळा काय करत असतो की कामं करताना आपल्याला जर थोडी घाई असली तर आपण फास्ट आवरून घेतो आणि कधीतरी जर आपल्याला वाटते की इथे जरा डस्ट झालेली आहे किंवा इथे कचरा जमलेला आहे, तेव्हा आपण काही दिवसानंतर 8-15 दिवसानंतर आपण त्याला स्वच्छ करत असतो. तसंच माझं पण मी पुढून पुसून घेत असते रोज आणि जेव्हा मला वाटलं की नाही डीप क्लिनिंग करायला पाहिजे त्यावेळेला मी थोडं पुसून घेत असते. तर आता किराणा भरताना म्हटलं चला आता वेळ आहे तर थोडं कपडा पण घेऊन बसले मी खाली. भांडी पण पुसून घेऊया आणि खाली जागा पण पुसून घेऊया. आणि हे बघा, ही मातीची मटकी आहे माझ्याकडे आणि परत तो तवा पण. तर आम्ही तिकडे पुण्यात गेलो होतो फिरायला. त्यावेळेला ना एक राजस्थानवरून गाडी आलेली होती आणि त्यांचं ना रोडवरच चालू होतं असं विकायचं. तर मिस्टरांनी मला म्हटलं की आपण घेऊया का? मला तर इतकं हे नव्हतं की मातीचं भांडं चुलीवर बसतं की नाही, कसं हँडल करू शकतो, निघेल की नाही चांगलं. पण तरी म्हटलं चला घेऊन बघूया. कारण यांची खूप जास्त गडबड चालली होती, नाही घेऊ, ॲल्युमिनियमपेक्षा स्टील आणि मातीचं भांडं चांगलं असते. तर घेतलं मी एक ट्राय करून बघू म्हणून. तर 350ला मी ते भांडं घेतलं होतं आणि 50 रुपयाला तवा घेतला होता. तर तव्यावर इतक्या छान अशा चपात्या आल्यात नाहीत त्या आणि जास्त यूज पण करत नाही. पण ते मातीचं भांडं मी सारखंच यूज करते. मी स्पेशल ते नॉनव्हेजसाठीच ठेवलेलं आहे बाजूला. कारण इतर भांड्यांमध्ये मी बनवत नाही आणि जेव्हा कधी बनवते त्यातच बनवत असते आणि खूप छान टेस्ट असते त्याची. फक्त त्याला ना आपल्याला गॅसची जी फ्लेम असते ना थोडी कमी ठेवायची. कारण जास्त फ्लेम असली तर तडकू शकतो आणि प्रत्येक वेळेला त्याला थोडं यूज करायच्या पहिले त्याला पाण्याने ओलं करून घ्यायचे, छान असं पाणी लावून घ्यायचं त्याला आणि नंतर मग त्याला छान स्वच्छ वगैरे पुसून त्याला वापरायचं. त्यामुळे मग पॅनला किंवा कढई जी असेल मातीचं भांडं त्याला अजिबात तडका बसत नाही. तर ही एक महत्त्वाची ट्रिक आहे तुमच्यासाठी. तर नक्की फॉलो करा जर तुमच्याकडे मातीची भांडी असेल तर. आणि त्याचसोबत बघा किराणा भरायचं इतकं चाललं होतं की कुठे बसते नाही बसत. परत काही जुनं पण राहिलेलं होतं सामान, ते इथून तिथे शिफ्ट करा, तिथून इकडे शिफ्ट करा. परत असं करता करता किराणा भरायला मला 1 ते 2 तास लागूनच जातात. बऱ्याच वेळा किराणा भरताना मला मिस्टर मदत करतात आणि आज होते घरात ते.
पण जेवण वगैरे केलं आणि थोडं बरं नव्हतं तर झोपलेत ते. मग त्यामुळे मला आरोही आली मदत करायला. आणि मुलगा पण होता सारखा, त्याचं ते गाडीमध्ये सेल टाकायचं तेच त्याची लुटपूट चालू होती सारखा जवळ येऊन येऊन. पण मी त्याला घेतलं नाही, कारण जिथे कॅमेरा ठेवला आहे तिथे सारखं त्याचं येणं जाणं चालू होतं, म्हणून मी त्याला घेतलं नाही तिथे. तर आरोही आहे सोबत आणि ती बऱ्यापैकी मदत करते, म्हणून मी तिला थोडं मदतीला घेतलं. कारण एकटीला त्या गोणीतून सामान काढायचं, परत भरायचं आणि भांडी पण पाहिजे होती मला. कारण माझी जी फक्त आहे ना एक छोटी अशी मांडणी आहे खाली, ताट ग्लास आणि पातेले वगैरे असतात, जे प्लेट वगैरे असतात ती मांडणी आहे. आणि बाकीचे सगळे जे माझे ॲल्युमिनियमचे डबे, स्टीलचे डबे वगैरे आहेत ना, ती मोठी मांडणी होती. तर किचन छोटं असल्यामुळे मी जेव्हा इथे शिफ्ट केलं तेव्हाच मी ते विकून घेतली. आणि ते सगळे डबे मग माझे मी छान असे पोटमाळ्यावर ठेवलेत पुढं. आणि त्यातच किराणा नाही भरत मी त्यात, कारण सारखं वर चढून कोण काढणार नाही का. तर इथे मी 2 डीमार्टचे डबे आणले होते आणि बाकी आहेत माझे छोटे, अशात मी खाली ओट्याच्या खालीच किराणा भरून ठेवते. आणि जे मोठे माझे डबे होते ना स्टीलचे, ॲल्युमिनियमचे वगैरे, काही कोट्या वगैरे होत्या लग्नात वगैरे आलेल्या, तर त्या सगळ्या मी पोटमाळ्यावर छान अशा स्वच्छ करून धुवून ठेवलेल्या आहेत. आणि त्यात ना म्हणजे शिल्लकचा पसारा ठेवलेला आहे, कारण तिथे जास्त वारंवार हात कोण घालणार, कारण वर चढणं उतरणं हे सारखं नाही स्टूलवरून वगैरे जमू शकत ना. त्यामुळे मी खालीच किराणा भरून ठेवते. आणि माझ्या साईडला तुम्हाला दिसत असेल एक ती छोटी काळी मांडणी आहे, तर तिथे पण मी सगळे प्लास्टिकचे डबे ठेवून घेतलेले आहे. म्हणजे सगळा जो माझा किराणा असतो ना, हाताखाली लागणारा रोजचा आपला किचनचं सामान, तो सगळा सामान माझा मी ओट्याच्या खालीच ठेवलेला आहे. परत ओट्याच्या वर पण 2 कप्पे लावून घेतलेले आहे काचेचे. तर तिथे पण मी माझ्या रोजच्या मसाल्यांच्या बॉटल, साखर, चहापत्ती, परत जे काही मसाले सगळे. आणि हे बघा मी तिथून सुपर मार्केटमधनं ना 30-30ला 2 नॅपकिन आणल्यात आणि एक ते छोटंसं चौरंग आणलं, जे मी तुम्हाला दाखवलं ते. तर माझ्या देवघर माझं सपाट आहे आतून, त्याला हे नाही आहे पायऱ्या वगैरे. तर माझ्याकडे खूप छान अशी चिनी मातीची गणपतीची मूर्ती आहे, ती ठेवण्याकरता मी ते चौरंग आणलेलं. आणि ही बकेट आहे, ही मी डीमार्टला गेली होती, तिथून मी 99 रुपयाला मला मिळाली, तर मी तिथून घेऊन आली. मेन म्हणजे काहीतरी बाथरूमला किंवा टॉयलेटला वगैरे यूज करायला घेऊन आली, पण आतमधल्या बकेट होत्या चांगल्या. त्यामुळे मग मला ना आपण जेव्हा किराणा आणतो तेव्हा बघा हे कम्फर्टची बॉटल असते, परत साबणा असतात, स्क्रब वगैरे असतात, हार्पिक, हे जे काही असते ना ते सगळं ठेवण्याकरता मी ही बकेट यूज करते. कारण बाथरूममध्ये पण माझ्याकडे लावून घेतलेलं आहे शेल्फ स्टीलचं, हे सगळं ठेवायला. पण तिथे पण शॅम्पू वगैरे सगळं असते, साबणचं डबा वगैरे, त्यामुळे मग हा सामान ठेवायला जागाच नसतो. तर मग ही बकेट होती माझ्याकडे, ही मी खास करून असं ठेवायला तयार केलेली आहे, म्हणजे यूज करते त्याचा. आणि त्यानंतर बघा सगळा किराणा भरून झालेला होता आणि तुमच्याशी गप्पा मारता बघा माझा किराणा पण सगळा भरून झालेला आहे. आणि आत्ता मी सगळं ना छान असं स्वच्छ डबे वगैरे पुसून घेऊन किराणा असं छान सेट करून घेते ते डबे सगळे. आणि त्यानंतर ना तुम्ही बघू शकता की कसं दिसते ते, कारण माझ्याकडे घरात फर्निचर नाही झालेलं आहे. फर्निचरचं काही असं प्लॅनिंग केलेलं नाही आहे, कारण आमचं प्लॅनिंग जरा वेगळं आहे. त्यामुळे सध्या फर्निचर नाही करायचं आहे. त्यालाच कसंबसं मी थोडं मनाला खुश करण्यासाठी माझ्या स्वतःच्या, की जास्त वेळ माझ्या किचनमध्ये जातो म्हणून मी थोडंफार त्याला डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे किचनला माझ्या. खूप छोटीशी अशी किचन नाही आहे आणि खूप मोठी पण नाही आहे, मीडियम आहे. पण तरीसुद्धा नव्हतं काही फर्निचर वगैरे, तर थोडंफार असे शेल्फ वगैरे लावून त्याला मी स्वतः डेकोरेट केलेलं आहे, म्हणजे माझ्याच मनाला मला प्रसन्न वाटावं. कारण डेलीत आपल्या घरात कोणी येत नाही, माणूस पण घरात नसतो, मुलं पण नसतात, असते तर मी एकटी. आणि सगळा किराणा भरून झालेला आहे. आणि त्यानंतर मी छान असं झाडू वगैरे लावला, मुलांचा ठेवलेला पसारा आवरला, दोघं पण गेलीत खाली खेळायला. आणि मी किराणा भरेपर्यंत तो गेला खाली खेळायला अमेय, आणि खालून ना सायकल घेऊन फास्ट चालवली आणि पडून आला. आणि त्यानंतर मी आता जसं मी ग्लासभर पाणी घेऊन बसणारच होते तेवढ्यात तो आला पडून, त्याच्या मागे परत माझा वेळ गेला. आणि त्यानंतर मी आत्ता रिलॅक्स बसली, ग्लासभर पाणी पिल्यानंतर मी परत आता थोडा वेळ माझं काहीतरी काम करणार आणि परत सायंकाळच्या कामाला सुरुवात करणार. तर असा होता आजचा आपला
ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला दिसलीच असेल की कशी असते गृहिणींची धावपळ आणि कसं असते जीवन. तर हेच मी दरवेळेला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि तुम्हाला ही जी डायरी दिसत असेल ना माझ्या हातात, ती माझी पर्सनल डायरी आहे. त्यात मी सगळ्या माझ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात ना, ज्या आपल्याला कधीतरी आठवतात आणि काहीतरी आपण हे करायचं ते करायचं असं विचार करत असतो, तर ते सगळं मी यात नोट करून ठेवत असते. आणि आत्तासुद्धा माझं तेच चाललेलं आहे. आणि बघा, असा होता आजचा आपला ब्लॉग. तर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.